टाळकरी मोबाईल बिबाईल पण ठेवा. शिटा मारतो बघ. बघ इकडे ते बस आता बोट न घालते जर. धर्माचे पालन करणे पाखंड खंडण्याचे अन्न कमी काम पण स्वतः संगी की जे शिकिल तर तुमले स्वतः त्याच्यात परमेश्वर परमात्मा सोडे तो सत सदैव तो श्रेष्ठ शरण देणवले रंग महाराज हुसेन इंदुडाचे म्हणून तुकोबारायांचा तुकाराम महाराज का त्यातील 4 चरणाचा सगळ्यांच्या पाठांतरातला याच्यावर मानवी जीवाला जन्माला आल्यानंतर एकतर जगामध्ये नर शरीर दुर्मिळ आहे. पहिली गोष्ट, नर शरीर एकतर मिळतच नाही आणि ते जर मिळालं तर ते मिळाल्यानंतर येऊन कोणतं तत्व पाळावं हे पाळणाऱ्या सांगणारा अभंग आहे. एकतर नर शरीर मिळत नाही. पहिली गोष्ट, नर शरीर मिळतच नाही हा पहिला मुद्दा. त्याच्यामध्ये 3 टप्पे आहेत. त्याच्यामध्ये 3 टप्पे आहेत. पशु पक्षाला मिळालाही नाही आणि कळालाही नाही. पहिलं वाक्य, पशु पक्षाला मिळालाही नाही आणि कळालाही नाही. आपल्याला मिळाला आहे पण कळाला नाही. देवाला मिळाला नाही पण देवाला मिळाला नाही पण कळाला आणि संतांना मिळालाही आणि कळालाही. कारण हाय क्वालिटी ऑफ नॉलेज इज ओनली मॅन ऑन द अर्थ. विदाउट मॅन विदाउट मॅन व्हॅल्युएशन ऑफ वर्ल्ड इज कम्प्लिटली झिरो. जगामध्ये माणूस वजा केला की जगाची किंमत शून्य आहे. जगाची किंमत शून्य आहे आणि माणसाची किंमत व्हॅल्युएशन ऑफ मॅन इट डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड कॅरेक्टर्स. विदाउट नॉलेज मॅन हॅज ए नो एनी व्हॅल्युएशन. माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर आहे, तब्येतीवर नाही. तब्येत जास्त असेल तो याला कदाचित बिंडोकय असेल. देखना फार असेल तो पागलही असेल. श्रीमंत जास्त असेल यदा कदाचित तो रोगी असेल. इट मे बी और नॉट बी. परत आता मुद्द्याला सुरुवात झाली म्हणून आज कीर्तनाला हेतील अभंग तत्व पाळायला सांगणार आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी कीर्तन ऐकणाऱ्यांना पहिली सूचना आहे, कीर्तनाला फ्रेश बसायचं, दरिद्रेवानी बसायचं नाही, पॉझिटिव्ह निघल्यावानी बसायचं नाही. आणि पाया पडून सांगतो, कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी कीर्तनाला बसल्यावर शांत बोलत जायचं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, 80% लोक कीर्तनात असे बसलेत आता का 80-90% लोकांनी मास्क वापरलं नाही. मला कोरोना होणार नाही या घमेंडीत राहू नका. या घमेंडीत राहू नका. ज्याला झाला त्याला भेटा. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. अजून 6 महिने तरी कोरोनाची भीती बाळगू नका. पण ह्या जगातला आनंद लुटण्यासाठी, 4 दिवस जगण्यासाठी तरी काळजी घ्या. हो, काय होत नाही त्याला लक्षण 3च आहेत. 3च लक्षण आहे. थंडी येणं, ताप येणं, वासना येणं ही लक्षणं आहेत. औषधं 3च आहेत. मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं, अंतर ठेवणं. पण पाया पडून सांगतो, जगासाठी तुम्ही कोरोनाची बंधनं पाळू नका, पण स्वतःला जीवनातला आनंद लुटण्यासाठी पाळा. आणि त्याला 2-3 वाक्य सांगतो, तेवढं नीट ऐका. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, बरे जा घरी, उठ 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 तू. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, जेव्हा जेव्हा साधूचा छळ होतो, जेव्हा जेव्हा गाय कत्तल खाण्यात जाते आणि जेव्हा धर्म बुडतो तेव्हा देव काम दाखवतो. देवाचं पहिलं वाक्यच आहे ब्रीद. ब्रीद आहे देवाचं. यदा यदा धर्मश. जेव्हा धर्माला गळा येईल, 4थ्या अध्यायात 50 नंबरची ओवी आहे, मी दैत्याची कुळेनाशी, मी साधूचा मान घेऊशी आणि मग मी होवून अवतरे. अजून त्याला पहिल्या अध्यायात 3 वगैरे आहेत. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसात आहे.
मिळालेला जिवंत करण्याची ताकद फक्त अमृतात आहे. मुक्याला बोलायला लावण्याची ताकद फक्त सरस्वतीत आहे. या जगाला सुखी करण्याची ताकद फक्त संत विचारात आहे. पुन्हा 3 वाक्य आहे का? उसाची साखर होईल. उसाची साखर होईल, पण त्या साखरेचा परत ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, पण त्या लोण्याचं परत दूध होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल, पण त्याचं परत लोखंड होणार नाही. ज्या वेळेस देव भेटेल त्यावेळेस दुःख येणार नाही. कारण जी झाडाला जास्त फळं असतात ती झाडं वागतात. ज्या झाडाला जास्त फळं असतात ती झाडं वागतात, आणि जी झाडं वागतात तीच वाचतात. जी झाडं माझातल्यावानी वागली नमुन्यावारी मेली. या जगामध्ये 3 जण वाकले नाहीत. 1 रावण वाकला नाही, 2 दुर्योधन वाकला नाही, आणि 3 कंस वाकला नाही. आणि 3 जण असे मेले, टपरीला नाव राहिलं नाही. टपरीला वाचलं तुम्ही कुठं अख्ख्या महाराष्ट्रात दुर्योधन पांचतो? वाचलं तुम्ही कुठं महाराष्ट्रात दुःशासन का ढाबा? अरे बाबा का ढाबा आहे, पण दुःशासन का नाही. आणि जे वाकले त्यांचा गाथा बुडवायची ताकद पाण्याची सुद्धा झाली नाही. जे वाकले त्यांचा गाथा बुडवायची ताकद पाण्याची सुद्धा झाली नाही. आणि जे वाकले त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. जे वाकले त्यांनी निर्जीव भिंत चालवली. जे वाकले त्यांनी मेलेली गाय नामदेवरायाने कीर्तनात जिवंत केली. वाकला का टिकला, उतटला का मेला. फायनल कीर्तनातला दुसरा मुद्दा संपला. आणि धर्म जेव्हा बुडतो तेव्हा देव काम दाखवतो, आणि देवाने काम दाखवलं. बऱ्याच लोकांनी कोरोनाचा ध्यास घेतला, पण कोरोनानं फार शिकवलं. कोरोना हा 2-3 वर्षातून एकदा यायला पाहिजे. यायलाच पाहिजे, पण इतक्या दिवस नको. पर वडायलाच बिडी नाही राहिली असं नको. 1-2 महिने झटका व्हायलाच पाहिजे. याचं कारण सांगतो तुम्हाला. जेवढ्या माणसांना घमेंट झालती ना, घमेंट जिरलीच. 1.5 महिना काहींनी दाढी केली नाही, नाहीच नाही, इस्टरी मारली नाही. साधं खायला लागले. 70 रुपये किलोचा गहू खातो ते शर्टिंग करून. रेशनच्या रांगेत उभे राहिले. 3 किलो दे, 3 किलो दे. काहींनी गावाकडच्या जमिनी इकल्या आणि शहरात राहायला आले बायकोचं ऐकून. लॉकडाऊन झालं, येडे बाबळे झोपाय गेले. जागाच कुठे शिकले लोक. साधं राहायला शिकले की नाही. लग्न साधे करायला शिकले. कीर्तनकार ऐकून सांगून मेले तरी लोकांनी ऐकलं नाही. पण कोरोनात भामट्यावानी लग्न केलं. एक जण म्हणलं मी म्हशीचं दूध काढाय उठलो तेव्हा तुमच्या वाट्या वाजत होते. म्हणजे तेव्हाच नवरी गेली. आले का नाही जागेवर सगळे. लग्न साधे केले. पुढे ऐका. पूर्वी माणूस शिकला की माणसं म्हणायचे सच शिकला. आता माणूस शिकला बाजू सरक नाही तर 3.5 लाखाला माझ्या ठोकशील सडक बाजूला. काही माणसं खोकला दाबून मेली, खोकली नाही. त्याला म्हणजे खोकलं का 1.5 लाख मेले ते. याला उत्तर सांगतो नीट आहे का. माना नाही तर नका मानू. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. हा तर हा नाही तर नाही. मला एक सांगा, देव जनतेला जागेवर आणतो किंवा नाही? आणतोच. कारण देवाचं ते ब्रीदच आहे. धर्म बुडाला कार्यक्रम होणार. आणि देवाने जागेवर आणलेच. 10 महिन्यापूर्वी तुम्ही कोणत्याही डॉक्टरकडे गेले तर डॉक्टरने एकच दणका उठवला. पांढऱ्या कमी झाल्या. आवाजाचं बघ तिकडं.
ते 2 मधलं एक तिकडे फिरव. ते 2 बॉक्स मधलं नाही नाही तिकडे नका लक्ष द्या. आता ते तसंच करतील. कारण हा टायमिंग फुटाण्याचा आहे, कीर्तनाचा नाही. काहींनी 15ची टाकेल राहते. आवाज येत नाही. आवाज काय होत ज्याला ऐकू येईल ज्याला ऐकू येईल त्याने ऐका. पण चांगल्या माणसाला ऐकणाऱ्यांचा मूड खराब करू नका. कारण 4 गोष्टी लोकांना चांगल्या ऐकायला मिळायला पाहिजे. लोक बिचारे एवढे तळतळून कीर्तनाला येतात, खर्च करून येतात, त्यांचं समाधान झालं पाहिजे. आपण थोडं मागे जाऊ आणि थोडं पुढे आणतो. फक्त बोलायचा 10 महिन्यापूर्वी प्रत्येक डॉक्टरकडे पेशंट गेलं, पांढऱ्या वाढल्या, तांबड्या कमी झाल्या, तांबड्या वाढल्या, पांढऱ्या बारा, पांढऱ्या काढून टाका, तांबड्या बारा. मग या 10 महिन्यात पेशी गेल्या कुठं? बसलेल्या कोणत्याही माणसानं मला सांगावं का तुमच्या कोणाच्या पेशी वाढल्या? नाही. का नाही वाढल्या? का नाही वाढल्या? तर उत्तर आहे का जरा बारीक. 8 महिने लोकांना घरचं खायला मिळालं, शुद्ध शाकाहार मिळाला. हायवेचं जेवण बंद झालं, जनता निरोगी झाली. हा किंवा नाही? पेशी गायब, अटॅक मेला, शुगर वारली, बीपी गेला. आणि आजही कीर्तनात बसलेले 80% लोक निरोगी आहेत. या 2-3 महिन्यात कोणाला सर्दी सुद्धा होईल. मेडिकल मध्ये 2च औषधं खपत आहेत सध्या, सॅनिटायझर आणि मास्क. याला एकमेव कारण गाठ्यात आहे. युक्त आहार विहार नियम इंद्रियासी सार. म्हणून अभंगातला 2रा मुद्दा संपला. चिंता बिंता करायची नाही, बोलत जायचं. थोडा वेळ शांत बसावं, मला बोलू द्या. आणि हसत जायचं कीर्तनाला. रिलॅक्स. 8 महिन्यातून आज हसले तुम्ही फार बदिरी झाली. 8 महिने हसत जा. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. आणि जी गालात हसतात ती गद्दार असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री असतात, कानाच्या पण हसत नाही. कन तो हसत. सगळ्या रोगावर एकच औषध आहे, हसणे. तुम्ही आता स्टेजवर येणार आहे, जरा विक्षेप न करू. सारखं तेच चाललं तुमचं 15 मिनिटं. येऊ नका इकडे, वर नाही आता परत. विठाल विठाल हसत जा. अभंगातला 2रा मुद्दा संपला. इथपर्यंत काय शंका? अभंग जायचं आपल्याला पटकन. इथपर्यंत काही शंका नाही? फायनल झालं नाही? अभंगातला 3रा मुद्दा आज. गायक वादन गुणीजन मंडपाले माईक सिस्टमाले कीर्तनाला बसलेली तरुण मंडळी, भजनी मंडळी सगळी उपाने सोपान नेवल पाटील युवा यांच्या योगाने आता आई जिजाऊ जयंतीचा कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, शिवजयंती कार्यक्रम आणि जिजाऊ जयंतीचा कार्यक्रम. ते फेकाटून दे बाहेर. जाऊ दे, तिथे जाऊ दे घरी. आज सोपनराव पाटलांच्या नियोजनानं त्यांचे सगळा भक्त परिवार, त्यांच्यावर प्रेम करणारी सगळी तरुण मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये एक चांगल्या प्रकारचा आई जिजाऊ महोत्सव 11व्या वर्षातलं हे कीर्तन आहे. पहिलं पाटलांचं कौतुक करावे ते 11 वर्ष निष्ठावंतपणे आई जिजाऊवर केलेलं प्रेम. कारण कौसल्या माता आहे, सीता माता आहे, जिजा राजमाता आहे.
हे कधी ध्यानात ठेवा. ज्ञानोबा आपण ज्ञानी आहेत, आपण ज्ञानी आहेत. ज्ञानी ज्ञानी MA, MPhil, PhD, DS, MS, MCom, LLB, D.Ed, Junior KG, Senior KG, Higher KG, Lower KG, MBN, D.Ed and B.Ed and Art and Commerce and Science and F.Y, S.Y, M.Tech and B.Tech and D.Ed, Diploma and Turner and Fitter and Welder and Mechanical Engineer and Political Engineer and MPSC, UPSC, NET and SET and Pharmacy and ICD, D.Ed, Diploma and BN, हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बाळरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आले, गुप्तरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ. एक वाक्य नाही आहे का? तुम्ही मी सगळे तज्ञ आहे, पण देव सर्वज्ञ आहे. आठव्या अध्यायातली शेवटची ओवी आहे, हा सर्वज्ञतेचा ओलावा. आपण तज्ञ आहेत. हा पोरगा पखवादातला तज्ञ आहे, हे गायनातले तज्ञ आहेत, काही जुगारीत तज्ञ आहेत, काही ब्रँड मध्ये तज्ञ आहेत, किती प्या चढत नाही असे तज्ञ आहेत. काही भांडण लावायला तज्ञ आहेत, काही गाव बिडवायला तज्ञ आहेत, काही दुसऱ्याचं लगीन मोडायला तज्ञ आहेत, पण देव सर्वज्ञ आहे. आता ऐका, आपण सगळे राजा आहेत. हे बंद करते मोबाईल, मोबाईल बंद कर, पहिला बंद कर, मा खाली काढ. आता हे कॅमेऱ्यावाल्यांना मी का बोलतो याचं कारण सांगतो तुम्हाला. ही मंडळी 2 तास कीर्तन नेती, पण अख्खं युट्यूबला टाकत नाही. माझं एखादं चुकीचं वाक्य गेलं का तेवढंच टाकणार. ही मंडळी आपलंच ऐकते आणि आपल्याच ठोकीते अशी हलकत द्यायला ठेवा. त्याच्यामुळं आणि सगळ्यात जास्त त्रास मला ह्या मंडळीने दिला. हे लय वाईट मारणार महाराज. अरे ए बरे, टाकायचंच असेल तर चांगलं टाकायचं आणि पैसे हे कमवत्या आणि आबरू आपली घाली त्या. पैसे लय कमी ते. मला 8 महिने वढायला बिडी नाही. 8 महिने आम्हालाही कुत्र खात नव्हतं. मी याला का उलातला झोपला का. फायनल झालंय. आता बारीक मुद्द्याला सुरुवात झाली. उगाच विक्षेप न करू. आज थोडस मागे जातो, पुढे जातो. एक वाक्य सांगा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ते पाटील साहेब आहेत, सतेश पाटील. यांच्यासाठी एक वाक्य सांगतो. जी दगड घाव सण करतात त्याच दगडीच्या मूर्ती होतात. जी दगड घाव सण करतात त्याच मूर्ती होतात. जी दगड घाव सण करीत नाही मूर्ती होत नाही. जगामध्ये मोठं व्हायला त्रास सहन करावा लागतो. आणि सगळ्यात मोठं कौतुक करावं ह्या माणसाचं का त्या माणसाने 11 वर्ष आई जिजाऊचा उत्सव केला. आणि मला सांगा, एवढा मोठा सोहळा जर आई जिजाऊने पाहिलं तर ती तरी का आशीर्वाद देणार नाही. आणि माणूस कोणाच्या तरी आशीर्वादावर मोठा होतो हे चालत नाही. हे चालत नाही. लिंबाच्या लिंबोळ्या किती जरी पिकल्या, माझा शब्द चालला होता, आपण तज्ञ आहेत, देव सर्वज्ञ आहे. इथं होतो. आता आपण पुढे चालू. आपण राजा आहेत. ज्ञानोबा आहे, ज्ञानियांचे राजे आहेत. काही लोक योगी आहेत, योगी आहेत. काही लोक योगी आहेत. सांगदेव महाराज योगी राज आहेत. काही लोक राजा आहेत, पण आमचे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी. काही लोक धर्मावर बोलतात, पण आमचे संभाजीराजे धर्मवीर संभाजीराजे. काही माता आहेत, काही माता आहेत, पण आमची जिजाऊ राजमाता आहे. सगळे गुरु आहेत. आमचे तुकाराम महाराज जगद्गुरु आहेत. परत निघाय का, सगळे गुरु आहेत. तुकाराम महाराज जगद्गुरु आहे. सगळे वीर आहेत. आमचे सावरकर स्वातंत्र्य वीर आहेत. सर्व धर्माची भाषा करतील, पण आमचे संभाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज आहे. आणि शिवाजी महाराज राजे छत्रपती आहे. छत्रपती ते आपले राजे नाहीत. आपला 5च्या पुढे राजा. 9 वाजता पडला, उताना झाला चित्ता.
सकाळी लागला 5 उसने मागा झाला बिबट्या. आपले काय आपले उतरत नाही तर राजे. पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी राजा आहे. फायनल झालं वा. आणि ही आई जिजाऊची जयंती त्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजक संयोजक तरुण मंडळ भजनी मंडळ माईक सिस्टीमवाले नगरसेवक महापौर काय तुमचे नगरसेवक आजी माजी काय असतील ते तरुण मंडळ भजनी मंडळ गायक वादक गुणीजन मंडपवाले दारुडे बिरुडे बेवडे बिवडे उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेत. सगळ्यांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. पण पहिलं कौतिक करावं 40 वेळा रक्तदान करणारा माणूस आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट शिवजयंती जिजाऊ जयंती आणि ह्या जयंत्या केल्याच पाहिजे मला. जिजाऊ जयंती मोठी झाली पाहिजे. आमची तुकाराम बीज घराघरात झाली पाहिजे. घराघरात. आणि पुन्हा एकदा सगळ्या कार्यक्रमाच्या मंडळांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. इथपर्यंत काही शंका नाही. आता आजच्या कीर्तनात मी एकच व्याख्या शिकवणार आहे. व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ रिलिजन. व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ रिलिजन म्हणजे धर्म म्हणजे काय. बारीक व्याख्या ऐकायची. एवढी व्याख्या बारीक आहे का. धर्म म्हणजे काय. धर्म म्हणजे काय. 3ऱ्या अध्यायाचा जर अभ्यास केला 3ऱ्या तर ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायात असली ओवी आहे. आगा स्वधर्म जरी लोपला आगा स्वधर्म जरी लोपला सर्व सुखाचा धारा मोडीला आणि दीपा सवे हरपला प्रकाश जाय. अशी ओवी 3ऱ्या अध्यायात आहे. धर्माच्या बाबतीत आहे का बरं का. ऐका. पण 3ऱ्या अध्यायात असा एक धर्म आहे बारीक आहे का. तुम्ही शरीरा न पिडावे. तुम्ही व्रत नियम न करावे. तुम्ही देवांतरा न भजावे. तुम्ही तीर्थाशी न जावे. तुम्ही स्वधर्माते यजावे. धर्म शब्द पहा कुठून आलाय. आता ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायात आला एक धर्म स्वधर्म. आणि इकडे आलाय तुम्ही स्वधर्म पाळा. आणि आजच्या कीर्तनात आपल्याला व्याख्या शिकायची. धर्म म्हणजे काय बोलत जा. आता धर्म म्हणजे काय. मग धर्मात काही प्रकार आहे का. तर संगती 4 प्रकार आहेत. संगत विसंगत संगत विसंगत कुसंगत आणि संत संगत. संगत मित्र चांगला असावा. विसंगत वर शर्ट खाली जीन त्या खाली स्लीपर. विसंगत कपड्यात विसंगत खाण्यात विसंगत राहण्यात विसंगत काहींची झोपण्यात विसंगत आहे. इकडं झोपतो आणि इकडं सापडतो अख्खं घर फिरतो. संगत विसंगत आणि पाप करीतलं करणं त्याला म्हणायचं कुसंगत. पण उद्धार करून घेणं याला म्हणायचं संत संगत. संगत संतन की कर ले जन्म का सार्थक कछु कर ले. जन्म का सार्थक कछु कर ले. जन्म का सार्थक कछु कर ले. संगत विसंगत कुसंगत आणि संत संगत. धर्म परधर्म स्वधर्म धर्माचे प्रकार आले. आता धर्म शिकताना काय करावं लागेल. संगत करावं लागेल. कोणताची कुणाची. शाळेतले बोला पटापटा बोला. 1वर 0 1वर 0 10 0 पुसा 1 एकाच्या अगोदर 1 एकाच्या अगोदर एकाच्या अगोदर 0 1 एकाच्या पुढे 0 10. मग एकाच्या पुढे जर 0 ठेवला तर 10 न किंमत वाढते. त्याच्यावर अजून एक 0 ठेवला तर 100 ने किंमत वाढते.
या जगात एकदा गाथा वाचला की संगत संताचीच घडते आणि संताची संगत घडायची असेल संताची संगत घडायची असेल संताची संगत घडायची असेल तर माना नाही तर नका मानू पण पुण्य पाहिजे असं कोणी एक संगत आहे नाही 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 कीर्तनाचं खरं नाही तुम्हाला आहे ना मुळात म्हणजे आता तुम्ही ठुलंय कीर्तन ते कीर्तन ज्याला खास ऐकायचं ना तो वर्गाला ऐकू देते नाही बाकीचे ज्याला खास कीर्तन ऐकायचं त्याला ऐकायचं काहींना फक्त कीर्तन बिघडवायचंय कुठून तरी बोंग्या करत संपलं ते काही खास कीर्तनाला आलेत असं नाही आता हे कीर्तनाला एवढे लोक आहेत त्या मानानं मला काहीच नाही हा रोजचा माझा एक कोपरा आहे मी लाखभर रोक पाहणार माणूस रोज अष्ट नाही पा असं अशी नाही पाहत एकदा फिट बसलो फिटच आता जर आवाज आला ना आता ह्या कोपऱ्यातून जर आवाज आला ना समजा एका मिनिटात कीर्तन संपलं तुमची इच्छा आहे का मी संपावं मग तुम्ही ती तुम्हाला ऐकायचं तुम्ही निवांत ऐका दुसऱ्याला ताण न करू विठाला विठाला हे कीर्तन सत्याचं नाहीये हे आपल्या सगळ्या आईच्या जयंतीचं आहे हे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आईच्या जयंतीचं कीर्तन आहे आणि त्या बिचाऱ्यांनी ऍडजस्ट केलंय त्यांना आपण साथ द्यायचं काम केलं पाहिजे ही आई जिजाऊ आहे चला थोडं पुढं आता करंट लावून देतो तुम्हाला करंट लागला मग आता सोपं जाईल थोडं संगत झाली कुसंगत झाली संत संगत झाली आणि संत संगत झाली 4 संगती झाल्या आता लहान पोरांना पटकन बोलायचं सरळ एकावर 0 लिहिला की 10 होते बरोबर आहे म्हणजे एकावर 0 लिहिला तर 10 होते अजून एक 0 लिहिला तर 100 होते अजून एक 0 लिहिलं तर 1000 होते पण 3 0 पुसून टाकले तर काय राहील बस करेक्ट मी या जगात सगळं पाप निघून गेलं का एक देव शिल्लक राहील हा आता एक देव शिल्लक राहील पण याला काय करावं लागेल त्याचं उत्तर आहे आता सुरू झालंय धर्म म्हणजे काय व्याख्या लिहून घ्या एज्युकेटेड लोक विशेषतः 10वी 12वीचे पुढचे शिक्षक विक्षक प्राध्यापक कोणी असलं तर अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन according to Abraham Lincoln, democracy is the people, by the people, and for the people. परत आहे का बरं का? According to Abraham Lincoln, democracy is the people, by the people, and for the people. लोकांनी लोकांचं लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. पटतंय? फिट होतंय? लोकांचं लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे आजारी नाही बोलत जा लोकशाही. मग माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं याचं नाव धर्म. माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं याचं नाव धर्म. आता त्या धर्माला तत्व आले खरे बोलावे आई वडिलाची सेवा करावी हे तत्व झाले पण खरा धर्म काय कुणाला कमी लेखू नये कुणाला गरीब म्हणा. आता आपल्याकडे पैशावाले लोक म्हणते श्रीमंत आहे चुकीच आहे ते. श्रीमंत कोणी माहिती घ्या जगात ज्याच्या गळ्यात माळ मुखात नाम कंठात प्रेम तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. लक्ष्मी कोणी कमेल लक्ष्मी कमवायला काय लागतं पैसा कमावणे इतकी सोपी गोष्ट जगात एकही नाही पण पैसा सांभाळणे इतकी एकही गोष्ट अवघड नाही. 80% लोकांना पैसा सांभाळता आला नाही. 80% नर शरीर सगळ्यांना मिळालंय पण हसण्यावारी गोष्टी देऊ नका बारा. या शरीराचा वापर
जर स्वतःच्या बोटातलं रक्त भवानी मातेला अर्पण करून ते रक्त जर 16 वर्षी स्वराज्याची स्थापना करीत असेल तर या रक्ताचं निदान 16 वर्षी पसायदान तरी पाठ असावं. परत नीट आहे का? एक आईच्या उदरातून बाहेर आलेलं रक्त जर 16व्या वर्षी भवानी मातेसमोर उभं राहत असेल आणि ते जर स्वतःच्या बोटातलं रक्त भवानी मातेला अर्पण करत असेल आणि ते रक्त जर सांगत असेल का स्वराज्य मला स्थापायचं आहे, त्या महाराष्ट्रातल्या मातीत जन्मलेल्या माणसाच्या तोंडाला किमान 22व्या वर्षी तरी दारू नसावी. लाज वाटली पाहिजे आपल्याला. आपण शिवाजी संबंधीच्या राज्यात म्हणल्यावर 22व्या वर्षी आपल्या तोंडाला कोटरे. अरे एक वाक्य लिहून ठेवा, राजा 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 या माती राजा राजे राजे ध्यानात ठेवा. राजा जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे. हे रक्त आहे. हे रक्त गोवा खाणार नाही, हे रक्त क्वार्टर पिणार नाही, हे रक्त पुरीची छेड काढणार नाही. हे रक्त कसं आहे ऐकायचं? एक आधी लग्न कोंडण्याचे मग लग्न रायबाजी. हर हर महादेव गरजत उठले लढले मैदानी परवान केली आपुल्या जीवाची शूर मावळाने सैनिकांचे शूरवीरांचे व्यर्थ नाही बलिदान, व्यर्थ नाही बलिदान कसे भीती तुझी मुळी गडगडणारा नभा आस्वानीच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभो राजा घरी घरी तुंडनाद गोमना महाराज माझा जय जय महाराज माझा जय जय महाराज माझा जय जय महाराज माझा जय जय महाराज माझा हे वरदा कृष्ण गोयना भद्रा जोरावरी हो एक पनार भरती भानी मातीचा घागरी हो जर परत वाईट वागले तर याद राखा. ज्यांनी स्वराज्य घडवण्यासाठी रक्त सांडवलं ना त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना म्हणा मेरे वतन के लोगों काली जरा आँखों में भर लो पानी जो शहीद
ओ धन्य जवानों अपने, धन्य की उनकी जवानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। हे मेरे वतन के लोग जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो। उत्तमती उड़े कीर्ति मांगे, उत्तमती उड़े कीर्ति मांगे, उत्तमती उड़े कीर्ति मांगे, उत्तमती उड़े कीर्ति मांगे। तुका म्हणणे का मरणे दिस ताळवणे सारे सास का म्हणे मरणे दिस तुका म्हणे मरणे दिस तुका Happy